सिडको परिसरातील महिलांनी व्यथा मांडत दिला इशारा। डोक्यावर पाण्याचे हंडे आणि हातात भाजपचे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी। भाजपच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा। गेल्या अनेक दिवसांपासून सिडकोतील प्रभाग क्रमांक 31 मधील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत। पाणी टंचाई, खराब रस्ते, अपूर्ण वीज व्यवस्था आणि दुभाजकांची कमतरता यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। त्यांच्या समस्यांकडे महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपतर्फे बाळकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली सिडको विभागीय कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता। त्यांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन आणि हातात भाजपचे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। प्रभाग क्रमांक 31 मधील रहिवाशांना सातत्याने वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय। पाणी टंचाई, खराब रस्ते, वाहतूक कोंडी अशा समस्या नेहमीच्या झाल्यात। याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात पाथर्डी, सराफनगर, जायभाई नगर, ज्ञानेश्वर नगर, मुरलीधर नगर आणि वासन नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महिलांबरोबरच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही या मोर्चात सहभागी झाले होते। घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आंदोलकांना सिडको विभागीय कार्यालयापर्यंत येण्यासाठी खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते। मोर्चा दरम्यान काही काळ सिडको परिसरात वाहतूक कोंडी देखील झाली होती। आमचा दररोज पाण्यामुळे खोळंबा होतो। पाणी नसल्याने टँकर मागवावा लागतो। लहान मुले, रुग्ण, वृद्ध यांना यामुळे खूप त्रास होतो। रस्ते खराब आहेत, पथदिवे नसल्याने महिलांना सुरक्षित वाटत नाही, असा विविध तक्रारी मांडत महिला आंदोलकांनी विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालत एक प्रकारे आपल्या व्यथा मांडल्या। यावेळी महिलांनी प्रशासनाच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली। या संदर्भात योग्य उपाययोजना न झाल्यास यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला। आंदोलनात बाळकृष्ण शिरसाट यांच्यासह माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड, भाजपचे भगवान दोंदे, ॲडव्होकेट श्याम बडोदे, साहेबराव आव्हाड आदी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, सिडको, नाशिक।